नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. तर मित्रांनो, बरेच जण कॉमेंट्स करून विचारत होते की डीबीटीच्या वेबसाईटवर स्टेटस कसं चेक करायचं. तर मित्रांनो, याची संपूर्ण माहिती विथ प्रूफसह आपण देणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आपल्याला स्टेटस कसं चेक करता येईल. त्याचबरोबर अनेकांचे प्रॉब्लेम असे आहे की त्यांचा लॉग इन होत नाही, तर त्यासाठी नेमकं काय करायचं तर हे सुद्धा मी या व्हिडिओ दरम्यान सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपला हा सुद्धा प्रॉब्लेम सुटणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि जाऊया सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटवर. तर बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी गुगल क्रोमवर आल्यानंतर तर या ठिकाणी या सर्च बॉक्स मध्ये टाईप करायचं आहे SAS.mahaIT.org. तर बघा, अशा प्रकारचं टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर मित्रांनो, याच्या खालीच आपल्याला एक लिंक दिसून येईल. बघा, या ठिकाणी ही लिंक आहे SAS.mahaIT.org. तर या लिंकला काय करायचंय, आपल्याला क्लिक करायचंय. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला सहजपणे SAS.mahaIT.org या वेबसाईटवर येता येईल. तर मित्रांनो, या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेली आहे. अगदी आपल्या स्मार्टफोनद्वारे आपण त्या लिंकला क्लिक करून या वेबसाईटवर सहज येऊ शकणार आहात. तर मित्रांनो, इथे आल्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल सुरुवातीला हे लॉग इनचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. परंतु इथून आपल्याला डायरेक्ट लॉग इन करायचं नाही. तर यासाठी काय करायचं, आपल्याला थोडं खाली जायचंय. खाली गेल्यानंतर बघा, या ठिकाणी लाभार्थी स्थिती हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. तर या ऑप्शनला आपण क्लिक करूया. तर याला आपण क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की हे नवीन पेज ओपन झालेलं आहे आणि हे पेज आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि इथेच आपल्याला कळणार आहे की नेमकं आपल्याला जे काही अनुदान मिळते संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत, तर त्याचं स्टेटस म्हणजे आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहे आणि ज्यांना हप्ते मिळालेले नसेल तर त्यांचा नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे, तर ते सुद्धा आपल्याला इथेच कळणार आहे. तर मित्रांनो, आता पुढे सलग व्हिडिओ बघा, बिलकुल स्किप करू नका. आता सुरुवातीला काय करायचं आपल्याला की या ठिकाणी सर्च बाय आधार नंबरच्या सहाय्याने आपल्याला काय करायचंय, सर्च करायचंय म्हणजे शोधायचंय. तर यासाठी आपल्याला या ठिकाणी आधार नंबर टाईप करावा लागेल आणि हा जो काही कॅप्चा देण्यात आलेला आहे, कॅप्चा नंबर हा या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि त्यानंतर गेट मोबाईल ओटीपी याला क्लिक करायचं. याला क्लिक केल्यानंतर आपल्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे तर त्याच्यावरच हा ओटीपी येणार आहे. तर याची दक्षता घ्या. तर आता आपण एक आपले जवळचे लाभार्थी आहे तर त्यांचा आपण काय करूया, या ठिकाणी माहिती टाकूया. परंतु मित्रांनो, सिक्युरिटी पर्पज साठी आपण ही संपूर्ण माहिती हाईड केलेली आहे, थोडी लपवलेली आहे. अगदी अचूक असा आधार नंबर या ठिकाणी टाईप करायचा आपल्याला. आणि हा कॅप्चा टाईप केल्यानंतर मित्रांनो, हे जे काही गेट मोबाईल ओटीपी तर हे जे ऑप्शन आहे याला आपल्याला काय करायचंय, क्लिक करायचंय. तर त्याला आपण आता क्लिक करूया. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी एक मेसेज आलेला आहे की ओटीपी हॅज बीन सेंड टू आधार रजिस्टर मोबाईल नंबर. आधार रजिस्टर मोबाईल नंबर आहे तर त्याच्यावर ओटीपी पाठवण्यात आलेला आहे. तर बघूया तो आता या ठिकाणी टाकून घेऊया आपण. तर बघा मित्रांनो, आता या ठिकाणी ओटीपी टाकल्यानंतर ओटीपी व्हेरीफाईड असा मेसेज आला. त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी लॉग इन झालेलो आहे आपण. आणि लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी बघा,
आपली सगळी माहिती देण्यात आलेली आहे, बेनिफिशरी डिटेल माहिती देण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपलं लाभार्थ्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर फादर नेम, स्टेटस, सब डिस्ट्रिक्ट आणि स्कीम, कोणत्या स्कीम अंतर्गत आपल्याला हे पैसे मिळतात. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी पेमेंट मोड पण देण्यात आलेला आहे. आता मित्रांनो, हे सगळं माहिती असताना खाली आपल्याला अजून माहिती दिसत आहे, तर ती माहिती बघूया आपण की या ठिकाणी आपल्याला फायनान्शियल इयर म्हणजे कोणत्या वर्षात किती पैसे आपल्या खात्यावर जमा झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. आता मित्रांनो, बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना लॉग इनच होता येत नाही. तर त्यांच्यासाठी नेमकं काय करायचं आहे तर त्या या व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आता इथून पुढे प्रत्येक स्टेप अतिशय महत्वाची आहे. तर आता मित्रांनो, हे जे काही फायनान्शियल इयर आहे तर याला आपण काय करूया, क्लिक करूया सिलेक्ट इयरला. त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी बघा 2024-25 आणि 25-26 असे 2 वर्ष आपल्याला दिसून येतात. तर आता सध्या आपण काय करूया, 25-26चं पोझिशन एकदा बघूया. तर यासाठी आपल्याला हे जे 25-26 हे जे ऑप्शन आहे तर याला आपल्याला काय करायचंय, क्लिक करायचंय. तर त्याला क्लिक करूया आपण. त्याला क्लिक केल्यानंतर किंवा सिलेक्ट केल्यानंतर आता या ठिकाणी समोर दिसतंय सर्च ऑप्शन, तर याला काय करायचं, आपल्याला क्लिक करायचंय. तर त्याला क्लिक करूया आपण. तर मित्रांनो, त्याला ज्यावेळेस आपण क्लिक करतो तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. बघा, पेमेंट सुद्धा, पेमेंट स्टेटस. तर आता या ठिकाणी जे काही आहे मे आणि जूनचं जे काही स्टेटस आहे तर ते फेल दाखवत आहे या लाभार्थ्यांचं बघा. आणि या ठिकाणी हे जे जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचं पेमेंट आपल्याला सक्सेस दाखवत आहे. तर बघा मित्रांनो, त्यानंतर या ठिकाणी खाली अकाउंट नंबर दिसेल. त्यानंतर आपल्या UTR नंबर आहे आणि ट्रान्झॅक्शन फेल रिझन म्हणजे आपल्या खात्यावर पैसे जमा न होऊ शकल्याचे कारण पण या ठिकाणी दिलेले आहे. तर बघा, या लाभार्थ्यांचं मेचं जे काही पेन्शन आहे तर ते जमा न होण्या पाठीमागे कारण सांगितलेलं आहे, आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे आधार मॅपिंग न झाल्यामुळे, DBT न झाल्यामुळे या लाभार्थ्याला मेचं अनुदान मिळालेलं नाही. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी जूनचं स्टेटस बघा की यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट, आधार नंबर नॉट मॅप टू IIN. तर या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आधार मॅपिंग झालेलं नाही. याचा अर्थ DBT झालेलं नसल्यामुळे तर या लाभार्थ्यांना मे आणि जूनचे जे काही हप्ते आहेत तर ते हप्ते मिळालेले नाही. आणि आता मित्रांनो, इकडे जर आपण समोर गेलं तर आपल्याला दिसून येईल की जुलैचा हप्ता यांना मिळालेला आहे आणि ऑप्शन सक्सेस दाखवत आहे. आणि या ठिकाणी बघा स्टेटस काय दाखवलेला आहे, सक्सेस. म्हणजे याचा अर्थ यांना हा हप्ता मिळालेला आहे जुलैचा. त्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला ऑगस्टच्या हप्त्याबद्दल जर बघायचं असेल तर त्याला सुद्धा आपण क्लिक करू शकतो. तर यासाठी हे जे सर्च ऑप्शन आहे याला परत आपल्याला काय करायचंय, क्लिक करायचंय. तर आता ऑगस्टच्या हप्त्याबाबत अधिकृत अशी माहिती आलेली नसल्यामुळे या ठिकाणी हे दाखवत नाही. परंतु आता यांना जुलैचा हप्ता सक्सेसफुली दिसत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, अगोदरचे हप्ते आपल्याला या ठिकाणी सक्सेसफुली दिसणार आहे. त्याचबरोबर ज्यांना हे हप्ते मिळालेले नाही, ज्यांचं ट्रान्झॅक्शन फेल दाखवत आहे, तर त्यांचे कारणे सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे की कशामुळे पैसे जमा झालेले नाही. त्यानंतर मित्रांनो, आता बघूया आपण की 24-25 ला या लाभार्थ्यांची स्थिती काय होती. तर यासाठी मित्रांनो, या ठिकाणी हे जे फायनान्शियल इयर आहे ते याला क्लिक करायचं आहे आपल्याला आणि 24-25 सिलेक्ट करूया आपण. आता ते सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो, हे जे सर्च ऑप्शन आहे ते याला आता आपल्याला परत एकदा क्लिक करायचंय. तर क्लिक करूया आपण. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी बघा 24-25 चे जे काही ऑप्शन देण्यात आलेलं आहे डिसेंबर 2025, तर पेमेंट स्टेटस काय दाखवत आहे, तर फेल असं दाखवत आहे. आणि या ठिकाणी बघा ट्रान्झॅक्शन फेल रिझन आणि पैसे खात्यावर जमा न झाल्याचे कारण सांगण्यात आलेलं आहे.
आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट, आधार नंबर नॉट मॅप, म्हणजे आपलं डीबीटी न झाल्यामुळं आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकलेले नाही. तर यासाठी यांनी सांगितलेलं आहे की डीबीटी करून घ्या, म्हणजे डीबीटी म्हणजे आधार मॅपिंग करून घेणे अतिशय गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला या वेबसाईटवर आपला स्टेटस चेक करता येईल. आता दुसरी गोष्ट मित्रांनो, जर आपण या वेबसाईटवर आलो आणि आपला आधार नंबर टाकून लॉग इन करायचा प्रयत्न केला तर आपल्याला या ठिकाणी, तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचा जर मेसेज आपल्याला दिसत असेल तर आपल्याला काय करायचं आहे, त्यानंतर अजून एक सबस्क्रायबर होते आपले, तर त्यांनी सुद्धा एक स्क्रीनशॉट टाकलेला आहे, तो एक बघूया आपण. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी देर इज सम प्रॉब्लेम इन ऑथेंटिकेटिंग युअर आधार नंबर, प्लीज ट्राय अगेन आफ्टर सम टाइम. तर अशा प्रकारचाही मेसेज अनेक सबस्क्रायबर बांधवांना येत आहे. तर मित्रांनो, आता यासाठी काय करायचं आहे, तर मित्रांनो यासाठी की आपला जो काही आधार नंबर आहे, बघा या ठिकाणी लक्ष द्या, आपला जो आधार नंबर आहे त्याचबरोबर आपला जो काही मोबाईल नंबर आहे तर तो या वेबसाईटवर अपडेट झालेला नाही हे लक्षात घ्या. आणि या वेबसाईटवर अपडेट नसल्यामुळे आपण ज्यावेळेस अशा प्रकारची माहिती चेक करण्याचा प्रयत्न करतो तर आपल्याला इनव्हॅलिड ऑप्शन येत आहे, म्हणजे आपल्याला समोर काहीच करता येत नाही. तर यासाठी आता आपल्याला काय करायचंय, तर यासाठी मित्रांनो आता आपल्याला आपलं जे काही तहसील कार्यालय आहे तर त्याला तात्काळ भेट देणे गरजेचं आहे. त्याला भेट द्या आणि भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी जे काही संजय गांधी निराधार योजनेचं ऑफिस आहे तर तिथल्या कर्मचाऱ्यांना जाऊन भेटा आणि त्यांना सांगा की मी ज्यावेळेस डीबीटी चेक करायला जातो तर त्या ठिकाणी मला लॉग इन करता येत नाही. तर ते आपला जो काही आधार नंबर आहे आणि मोबाईल नंबर आहे तर वेबसाईटवर लगेच अपडेट करून देतील आणि त्यांनी अपडेट केल्यानंतर आपल्याला सहजपणे या वेबसाईटवर लॉग इन होता येईल आणि आपलं जे काही स्टेटस आहे तर ते बघता येईल. अन्यथा आपल्याला घरून हे काही करता येणार नाही. तर त्यासाठी मित्रांनो, ज्यांना ज्यांना हा प्रॉब्लेम होत आहे किंवा लॉग इन होता येत नाही तर त्यांनी तहसील कार्यालयाला भेट देणं अतिशय गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्वाची माहिती होती. तर यानुसार आपल्याला सहजपणे आपलं जे काही अनुदानाचं स्टेटस आहे तर ते सहजपणे चेक करता येईल. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.